चला ह्या लेक्चरमध्ये गणित नंबर पेज नंबर 86 86 पानावरचं गणित सोडून देतो बाळांनो. इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्या. पक्षांतर केलं -4 इक्वेशन नंबर 1. तुम्हाला टर्म कोणतेही कशाही पद्धतीने देतील, व्यवस्थित इक्वेशन तयार करून घ्यायचं स्टँडर्ड पद्धतीनं. x - 5y = 11 इक्वेशन नंबर 2. आता y ला y घालवूया का x ला x घालवायचं बा. y जर घालवायचं म्हटलं तर ह्या 3 न पलीकडं गुणलं पाहिजे, 3 5 15y होईल. 5 न अलीकडं गुणलं पाहिजे, 3 5 15 होईल. म्हणजे दोन्ही बाजूला कॅल्क्युलेशन तयार झालं. मग आता x घालवायचं म्हटलं तर एका बाजूलाच गुणायला लागेल. म्हणजे -2 न गुणलं की -2x ला +2x जाणार आहे, फक्त त्या साईडलाच गुणायचं. बाय 2 2 न गुणलं बा 2 इन ब्रॅकेट x - 5y = 11 2x 5 दूनी 10 आणि 11 दूनी 22 नंबर 3. 2x 2x ला 2x मायनस पाहिजे बाळा. -2 न गुणाकार करूया. मायनस मायनस प्लस आणि हे मायनस. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 2x plus 3y = -4. 2x plus 10y = -22. टू एक्स गेला. 13y = वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. y = -26/13. y = 13 दूनी 26. पुट y = -2 इन इक्वेशन 1. आता एक नंबरच्या इक्वेशन मध्ये भरूया किंमत. एक नंबरचं इक्वेशन 2x plus 3y = 4 -4. टू एक्स प्लस 3y = -4. 2x plus 3y = -4. 2x plus 3 into y. y ची किंमत -2 = -4. 2x मायनस 3 दूनी 6 बरोबर -4. (2x = -4 + 6). 2x = 6 मधून 4 गेलं 2. 2 न डिवाइड केलं. x = 1. x = 1 and y = -2. (1 - 2) उत्तर आहे का बघूया आता बाळांनो. 2 न गुणलं -2 न, ॲडिंग केलं, वायची किंमत -2 आली. कुठेही गणित चुकत नाही बाळांनो, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, नियम व्यवस्थित वापरायचं. वायची किंमत -2 आली. इक्वेशन नंबर 2 मध्ये भरलं. मी 1 मध्ये किंमत भरली, उत्तर तेच आलं. आता इथं 2 मध्ये भरलं, उत्तर तेच येणार. 2चं इक्वेशन घेतलं, कॅल्क्युलेशन केलं. x = 1. Answer 1 and -2 is the solution of the given equation.